मग सगळ्या गावाला धडा शिकवणार. कोणीच सुटणार नाही. सगळ्यांना मारून टाकणार. सगळ्यांचा हिशोब चुकता करणार. आणि आता तुमची पाळी येणार आहे. सासूबाई, तुम्ही किती लोण्यासारख्या मऊ आहात. मला तुम्हाला माझा हिसका दाखवायचाय. रमाई कुठे गेली? आपण पूर्ण घर बघितलं, परसदारी बघितलं, रमाई कुठेच कशी दिसत नाहीये. त्या खोट्या सकूचा नाद सोड आता. आधी रमाईला शोधायला हवं. रमाईला काही झालं तर नसेल ना? सकू चल. सासूबाई अजून किती धाव करणार? एक काम करूया का, आपण ना धावायची शर्यतच लावूया. काय तुला काय हवंय ग? तू जात का नाहीयेस इथनं? पैसा का हवाय? घे आणि जा इथनं. मला काय हवंय? तुमचा देता. ती कंगीचं कोकरू जसं मारलं ना, तसंच मला त्रास देणाऱ्या एकाला संपवणार आहे मी. सगळ्यांना मारणार. आणि एक सांगायचं तर राहिलंच. हे सगळं करताना जर आहो माझ्या मध्ये आले तर मी त्यांना पण मारून टाकीन. मी त्यांना पण मारून टाकीन. मी त्यांना पण मारून टाकीन. बाबाजी मला वाचवा. बाबाजी मला वाचवा. कुठे आहात तुम्ही बाबाजी? बाबाजी इथे फार भयानक काहीतरी घडतंय. ती सकू, ती चिटकीड माझ्या जीवावर उठले. बाबाजी वाचवा. रमाई, रमाई काय झालंय? रमाई, रमाई, अगं रमाई, मला मारू नको. मी जमा बघते. मला रमाई, 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 तू बस इथे बस. काय होतंय? बस सावकाश 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 बस. काय झालं? वहिनी हाका का मारत होत्या? काका ते पाणी आणणार. रमाईला चक्कर आली. वच्चे पाणी घेऊन ये. वच्चे पाणी दे. हे घे. पाणी जाऊ बाई. काय झालं रमाईला? रमाई सखूला आवरा. सखूला आवरा. सकूने काय केलं? वहिनी कोड्यात का बोलताय? काय केलं सखूने? सगळं सकूच करत आलीये. बाबाजींच्या सेवकाला तिनंच मारलं. भास्कर बुवाच्या घरी तिनेच आग लावली. काहीतरी काय बोलतेस रमाई? काहीतरी नाही. तिनं स्वतः सांगितलं. आता सांगितलं मला. विनूला सकूनेच फटका मारला.
ती स्वतः कशी सांगेल रमाई? आजपर्यंत सकू निक्षून सांगत होती की यातलं तिने काहीही केलेलं नाही. हे सगळे आरोप तर तुम्ही करत होता तिच्यावर. अरे पण मी सांगते ना, तिने आता स्वतः सांगितलं मला. शक्यच नाहीये. जे सकून केलं नाही ते कशाला कबूल करेल ती? अरे पण रमाई स्वतः सांगते ना की सखूने तिला स्वतःहून सांगितलं. ती खोटं बोलेल का? आणि रमाईवर विश्वास नाहीये तुझा? थांब. तू काय म्हणालीस? आत्ता सांगितलं? हो ना रमाई, आत्ता सांगितलं? हो. हा असं का विचारतोय? आता सांगितलं म्हणजे थोड्या वेळापूर्वी. त्या सकूच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. बोलण्याला धार होती, नाकात नथ होती, डोळ्यात निखारी. आणि तिने केलेले सगळे उद्योग सांगितले. आणि तिच्यावर केलेले आरोप खरे आहेत असंही तिने सांगितलं मला. नाही ग रमाई, ऐक, सकू असं करणार नाही आणि सांगणारही नाही. तू काय इतकी तिची काढ येतोयस मूर्ख मुला? त्या सकूने ना तुझं माकड केलंय, माकड. भ्रमिष्ट झालायस तू. तुझ्या बाबतीत काय बोलली ती ते तुला सांगितलं ना, तर अख्ख्या जन्मात तिची कधी बाजू घेणार नाहीस. हे काय चालवलंय तुम्ही? दरवेळी बोलता की बायकोचा माकड झालोय मी. हे बघा, असं अजिबात नाहीये. उलट तुम्हीच काय ऐकत नाही, बघत नाही. प्रत्येक गोष्टीचा तुमचा एक पूर्वग्रह असतो. अरे पण सकू वहिनींना बोलली असं त्या म्हणतायत ना, मग तू का शंका काढतोयस? अरे शंका नाही रे काका, सकू असं बोलूच शकत नाही, कारण सकू माझ्या बरोबरच होती. उलट रमाई तिच्या खोलीत नव्हती म्हणून मी आणि सकू शोधत होतो तिला. मग सकू अशी का सांगेल? थांबा, आपण तिलाच विचारूया. सकू, सकू, रमाई, ये अंगावर ये. मनोरमे अशी हाक मार, आता मार. हो बघा कशी गरीब गाय बनून उभी आहे बघा. मगाची हीच सकू मला धमक्या देत होती